घडामोडी। ठाणे स्टेशन परिसरातील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून 300 जणांवर केली कारवाई। दक्ष नागरिकांमुळे वाहन चोर टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी नागरिकांची उडाली झुंबड। ठाणे महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहात सिझेरियनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस। यंदाच्या आर्थिक वर्षात टीजेएसबी बँकेचा व्यवसाय झाला 11,600 कोटींचा। ठाणे स्टेशन परिसरातील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून 300 जणांवर कारवाई केली आहे। पश्चिम भागातील रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायकल स्टँडच्या मागील संगम चॅरिटेबल ट्रस्ट या जुगाराच्या क्लबवर विशेष शाखेच्या पथकाने धाड टाकून सुमारे 300 जुगारांची धरपकड केली। या कारवाईत जुगाराच्या सामुग्रीसह सुमारे 2 लाखांची रोकडही जप्त करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही लक्ष्मीनारायण यांनी दिली। या क्लबमध्ये प्लास्टिकचे कॉइन देऊन 21 पानांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली। सुदामा प्लाझा आणि कृष्णा प्लाझा या 3 मजली इमारतींमधील वातानुकूलित अड्ड्यावर 25 जणांच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत हे धाड सत्र राबविले। त्यासाठी नौपाडा विशेष शाखा आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे 70 कर्मचारी रात्री 12 पर्यंत पंचनामे करण्याचे काम करीत होते। या धाड सत्राने अवैध धंदेवाल्यांचे चांगले धाबे दणाणले आहेत। विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा क्लब येतो त्या नौपाडा पोलिसांनाही या धाडीबाबत धाड सत्र सुरू असेपर्यंत कोणतीच माहिती नव्हती। चॅरिटेबल ट्रस्टचा परवाना देणाऱ्या धर्मदाय आयुक्तांनीही या क्लबमध्ये नेमका कोणता उद्योग चालतो याची खातरजमा करण्याची गरज असल्याचेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले। माननीय पोलीस आयुक्त व जॉइंट सीपी लक्ष्मीनारायण सुमन यांच्या आदेशान्वये व यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त विशेष शाखा माननीय श्री सचिन पाटील विशेष शाखा व स्टाफ यांच्यासह ठाणा पश्चिम येथे कृष्णा प्लाझा आणि सुदामा प्लाझा या बिल्डिंगमध्ये संगम सोशल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट आहे। या क्लबच्या इथे अवैधरित्या जुगार खेळला जात होता। त्या ठिकाणी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे। सदर कारवाईमध्ये 300 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। दक्ष नागरिकांमुळे वाहन चोर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। वाहन चोरी झालेल्या मालकाच्या शोध मोहिमेमुळे एका वाहन चोर टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी या प्रकरणी योग्य तपास केल्यास एखादी मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे। ठाण्यातील वागळे एस्टेट परिसरात राहणारे शाहिद खान या भंगार व्यावसायिकाची बोलेरो जीप 15 एप्रिलला चोरीला गेली होती। या प्रकरणी वागळे एस्टेट पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर शाहिद आणि त्याचा भाऊ सुदाम याने आपल्या मित्रासह बोलेरो जीपची शोध मोहीम सुरू केली। तेव्हा घोडबंद रस्त्यावरील फाउंटन टोल नाक्यावरील सीसीटीव्ही मध्ये चोरटे गाडीसह दिसून आले। त्यानुसार पुढे दहिसर चेक नाका आणि चारोटी नाका तपासून गाडी मीरा रोड मध्ये असल्याची खात्री केली। भाईंदर मीरा रोड परिसरातील गल्लीबोळात शोध घेण्यास सुरुवात करताच
कोंडीत अडकलेल्या चोरट्याने पुन्हा फाउंटन टोल नाक्यावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मोहम्मद राईन हा झाईच्या तावडीत सापडला, पण त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला। चोरट्यांची झालेल्या झटापटीत फुरकान खान हा सुदामचा मित्र जखमी झाला। या शोध मोहिमेत आणखी 3 बोलेरो गाड्यांचा छडा लागला। या चोरट्याला वागळे स्टेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, मात्र त्याला या प्रकरणी जामीनही मिळाला। या चोरट्याच्या मोबाईलमध्ये हिंदी चित्रपट अभिनेता ओम पुरी सोबत छायाचित्र असून त्याच्या मोबाईलमध्ये जवळपास 550 गाड्यांचे क्रमांक होते। जीवावर उधार होत शाहिदनं चोरट्याला पकडून दिल्यानंतरही पोलिसांकडून फारशी कारवाई होत नसल्याची झाईची तक्रार आहे। पोलिसांनी योग्य तपास केल्यास एक मोठी टोळी हाती येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आज ठाणेकरांनी सोने खरेदीचा बेत आखल्याचे चित्र होते। यंदा गुढीपाडवा मार्च अखेरीस आल्याने कर सवलतीसाठी व अन्य गुंतवणुकीसाठी सोने खरेदीचा बेत अनेकांनी रद्द केला होता। गुढीपाडव्याची कसर आजच्या अक्षय तृतीयेला ठाणेकरांनी भरून काढली। सोन्याची किंमत प्रति तोळा 27,500 असली तरी ग्राहकांनी सर्वच प्रकारच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी तयारी दर्शवली असे व्यापारी सांगतात। तसेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आजही ठाणेकरांनी कायम ठेवली। ठाण्याच्या राममोरची रोड, गोखले रोड, जांभळी नाका येथील सोन्या चांदीच्या दुकानांवर सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळाली। यात महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता। बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या। TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता। TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का। ठाणे महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहात सिझेरियनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठाणे महानगरपालिकेचा मानस आहे। महापालिकेच्या कोपरी येथील प्रसूतिगृहात एका महिलेचे बाळ डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे दगावल्याच्या प्रकारानंतर आता महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथे सिझेरियनची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आणला आहे। विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात या प्रसूतिगृहात आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 4 प्रसूतिगृहातही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत। कोपरी प्रसूतिगृहात 3 एप्रिल रोजी रुक्साना चौधरी ही महिला पहाटे 5:15 वाजता प्रसूतीसाठी दाखल झाली होती, परंतु डॉक्टरांनी सकाळी 10:30 वाजता तिच्यावर उपचार सुरू केले। याच काळात तिच्या पोटातील बाळाचे ठोके देखील मंदावले होते, परंतु या प्रसूतिगृहात सिझेरियनची सुविधा उपलब्ध नसल्याने तिला पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्यात आले होते, परंतु याच दरम्यान तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी महासभेत केली होती। तसेच या प्रसूतिगृहात तत्काळ स्त्री रोग तज्ञ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती। दरम्यान सिझेरियनसाठी डॉक्टर उपलब्ध व्हावेत म्हणून प्रत्येक सिझेरियनसाठी 5,000 मानधनावर डॉक्टर मिळावेत यासाठी निविदा काढून त्याला 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नसल्याचे मत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर RT केंद्रे यांनी व्यक्त केले। त्यामुळे डॉक्टर आपणच उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी महासभेकडे केली होती। या संदर्भात महापौरांनी नव्याने प्रस्ताव तयार करून तो पटलावर ठेवण्यास सांगितले होते। त्यानुसार आता केवळ एका आठवड्यात आरोग्य विभागाने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून कोपरी प्रसूतिगृहात सिझेरियनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे। न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। यंदाच्या आर्थिक वर्षात TJSB बँकेने 11,700 कोटींचा व्यवसाय केला आहे।
ठाणे जनता सहकारी बँकेला यंदाच्या आर्थिक वर्षात 101 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून बँकेचा एकूण व्यवसाय 11,600 कोटींचा झाला आहे. आंतरराज्यात फोफावलेल्या बँकेने भविष्यात 125 शाखा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2015 पर्यंतच्या आर्थिक वर्षात टीजेएसबी बँकेला 101 कोटींचा नफा झाला आहे. राज्यासह बँकेच्या गोवा, गुजरात आणि कर्नाटक येथे शाखा असून भविष्यात 110 शाखांचा कारभार 125 शाखांपर्यंत वाढवण्याचा मानस बँकेने व्यक्त केला आहे. तसेच आता असणाऱ्या 11,600 कोटींच्या गंगाजळीत पुढील वर्षी वाढ करून 14,500 कोटी पर्यंतचा पल्ला गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. टीजेएसबी कडे सध्या 7,190 कोटींच्या ठेवी असून कर्ज व्यवहार 4,410 कोटींचा आहे. बँकेचा स्वनिधी 755 कोटी असून रिझर्व्ह बँकेचे निकष 9% असताना टीजेएसबीचा CRAR 15%पेक्षा अधिक आहे. सहकार क्षेत्रात काम करीत असताना विविध समस्यांतून मार्ग निघावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू ठेवला असल्याचे बँकेचे संचालक विद्याधर वैशंपायन यांनी सांगितले. तर ग्राहकांना भविष्यात देखील उत्तम सेवा देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर या होत्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.